12वीच्या स्टुडंट्सनी आता चिंता करायची काहीच गरज नाही आहे, कारण की मी तुमच्यासाठी घेऊन येतोय येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स विषयाच्या एमपी क्वेश्चन्स. येस, हे क्वेश्चन जरी तुम्ही नीट केले तरी येणाऱ्या फिजिक्स विषयामध्ये आपल्याला खूप चांगले मार्क पडतील. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर या क्वेश्चन्सची लिस्ट तुम्हाला मिळेल. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. सो जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट घेऊन येतोय. सो ही लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. सो आपण टॉपिक नंबर 1 पासून स्टार्ट करतोय, रोटेशनल डायनॅमिक्स. सो मी मार्कांचं सॅग्रिगेशन करताना 1 मार्कचे क्वेश्चन, 2 मार्कचे क्वेश्चन, 3 मार्कचे क्वेश्चन आणि 4 मार्कचे क्वेश्चन असे क्वेश्चनचे सॅग्रिगेशन केलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला बोर्डच्या पॅटर्न प्रमाणे प्रॉपर क्वेश्चन्स तुम्हाला पर टॉपिक वाईज मिळून जातील. सो सुरुवातीला आपण रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये बघतोय. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आहे, तुम्ही बघू शकताय की इथं डिफाईन म्हणून दिलेले आहेत क्वेश्चन, ह्याच्यामध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत. सो या सेंट्रिपेटल, सेंट्रिफ्युगल फोर्स, रेडियस ऑफ गायरेशन असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या लेसन मध्ये आहेत. आणि तुम्ही बघू शकता नेक्स्ट आहे फॅक्टर्स. ऑन व्हॉट फॅक्टर्स रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड. बऱ्याच वेळा काय झाले, रेडियस ऑफ गायरेशन वरती क्वेश्चन आलेला आहे, पण रेडियस ऑफ गायरेशन कशावरती डिपेंडेंट आहे हे नाही आलेलं आहे. नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये स्टेट SI युनिट अँड डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया हा माझा फेवरेट क्वेश्चन आहे या टॉपिक मधला. 1 मार्कसाठी किंवा 2 मार्कसाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. हा जो क्वेश्चन हा बऱ्याचदा झालेला आहे. सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा बऱ्याचदा क्वेश्चन झालेला आहे, इम्पॉर्टंट पण आहे त्या लेवलला. सो इथे तुम्ही अजून बघू शकताय, प्रूव्ह द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्यानंतर ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ स्पीड. आता सेफ स्पीड म्हटलं तर वेगळं इक्वेशन येणार, मॅक्सिमम स्पीड म्हटलं तर वेगळं इक्वेशन येणार आहे. अँगल ऑफ बँकिंग वगैरे तुम्हालाही माहिती आहे की ते पण इम्पॉर्टंट आहेत पॉईंट्स. सो असा त्याचा बंच सिरीज आहे. आता 3 मार्कचे क्वेश्चन या टॉपिक मधले बघूयात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे यातला पिरियडचा, जो की आहे कोनिकल पेंडुलम मध्ये. त्यानंतर परपॅन्डिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरल ऍक्सिस थेरम हे फिक्स करायचेच आहेत. परपॅन्डिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरल ऍक्सिस थेरम या टॉपिक मध्ये सगळ्यात फेवरेट आणि आयएमपी क्वेश्चन्स आहेत. त्या दोन्हीपैकी जर कुठला आयएमपी मला जास्त विचारलं तर मी म्हणेन पॅरल ऍक्सिस थेरम 4 मार्क्ससाठी परफेक्ट क्वेश्चन आहे यावर्षी. त्यानंतर आहे तुम्ही बघू शकता कोनिकल पेंडुलमचा पिरियड आपल्याला आहे तिथे. नेक्स्ट मध्ये तुम्हाला कळेल की एक्सप्रेशन फॉर टॉर्क आहे. तर टॉर्क साठी एक्सप्रेशन आहे टाऊ इज इक्वल टू I अल्फा असा त्याचा फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जीचा एक फॉर्म्युला आहे आणि अँग्युलर मोमेंटमचा एक फॉर्म्युला आहे. आणि त्यानुसार आपण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या टॉपिक मध्ये आपण बघू शकतो या येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये. सो नेक्स्ट आहे रोलिंग मोशन. हा एक असा क्वेश्चन आहे की आपण त्याला इतकं महत्व देत नाही, पण आयएमपी क्वेश्चन आहे. तर रोलिंग मोशन मध्ये त्याची कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे आणि त्याच्या वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइमसाठी इक्वेशन आहे. हे दोन्ही पण क्वेश्चन्स रोलिंग मोशनसाठी इम्पॉर्टंट आहेत, हे स्किप करू नका अजिबात. नेक्स्ट आहे आपण नेक्स्ट टॉपिकवर जाऊयात आता. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. अगेन मी ह्याचं सॅग्रिगेशन करताना 1 मार्कचे क्वेश्चन असे केलेले तुम्ही बघू शकताय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, स्पीअर ऑफ इन्फ्लुएन्स वगैरे हे जे बेसिक लेवलचे 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी इथं इन्क्लूड केलेले आहेत. नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन. हा 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन अगेन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता यावर्षी. कॅपिलरी हा जो बेसिक आहे डेफिनेशन किंवा त्याच्यातले जे पॉईंट्स आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी 2 मार्क्ससाठी क्वेश्चन मी यावेळी दिलेला आहे. दरवर्षी आपण असेच क्वेश्चन्स देत असतोय आणि त्या क्वेश्चन्स मध्ये भरपूर सारे जे काही थेरीचे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही मेन एक्झामला बघत असताय. त्यानंतर आहे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा अगेन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याचे 3 केसेस इम्पॉर्टंट आहेत. सो अगेन त्यानंतर इम्पॉर्टंट म्हटलं तर स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो. बरेच वर्ष झालं स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो या संदर्भातले क्वेश्चन्स, या रिलेटेड क्वेश्चन्स नाही झालेले. सो ते अगेन इम्पॉर्टंट आहे. सेम टॉपिक, सेकंड टॉपिक मधलं 3 मार्कचे क्वेश्चन्स आपण बघू शकतो. लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. जसे की तुम्हाला माहित आहे एक्सेस प्रेशरचा जो क्वेश्चन आहे त्यालाच आपण लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणतोय. तर त्याच्यासाठी 2 फॉर्म्युले आहेत तुम्हाला माहित आहे. बबलसाठी एक आहे आणि ड्रॉपसाठी आहे. सो ते दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. राईज ऑफ और फॉल ऑफ ए लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. अगेन हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघूयात केटीजी, दॅट इज कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. केटीजी मध्ये अगेन मी डेफिनेशन साठी एक बंच केलेला आहे. 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ एक आहे. स्टीफन बोल्झमन लॉ एक आहे, तो पण एक इम्पॉर्टंट आहे. फेरीज ब्लॅक बॉडीवरती डायग्राम यावेळी विचारू शकतात. बऱ्याचदा काय झालेलं आहे की तुम्ही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघितला तर डायग्रामॅटिकली बेस्ड क्वेश्चन पण येतात. तर फिजिक्स 1 मध्ये जर डायग्रामॅटिक बेसवाले कुठले क्वेश्चन्स मध्ये बघितले तर फेरीज ब्लॅक बॉडी ही खूप आयएमपी क्वेश्चन आहे त्यातला. नेक्स्ट आहे आरएमएस वेलॉसिटी. अगेन हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्ही बघणार आहे की जॉग्राफिकली
स्पेक्ट्रम ऑफ द एनर्जी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे आपल्या टेक्स्टबुक प्रमाणे म्हटलं तर एनर्जी डिस्ट्रीब्युशन कर्व म्हणून आहे, तो इम्पॉर्टंट आहे. थेरॉटिकल प्रूफ आहे लॉ ऑफ रेडिएशन साठी, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन साठी 2-3-4 मार्कासाठी तो एक आयएमपी क्वेश्चन आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघू शकतो 1 मार्क साठी झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आणि या बेसिक डेफिनेशन्स आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा थर्मोडायनामिक्स मध्ये 1 मार्कचा क्वेश्चन मध्ये यातलं फिक्स येणार आहे. यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते खूप आयएमपी आहेत आणि तुम्ही या येणाऱ्या एक्झाम मध्ये फिक्स बघू शकताय, कारण की ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी सगळे क्वेश्चन्स या टॉपिक मधून जे येणार आहेत एक्सपेक्टेड आहेत या वर्षीसाठी बोर्ड एक्झामसाठी, तिथे मी इन्क्लूड केलेले आहेत. नेक्स्ट आहे 3 मार्क्सचे क्वेश्चन. अच्छा, हे पण महत्वाचे क्वेश्चन्स होते. पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क वाली पीव्ही डायग्राम जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेनेशन. नेक्स्ट तुम्हाला दाखवतो स्लाइड मध्ये थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये अगेन इथं वर्क डन इज अ पाथ डिपेंडंट और नॉट डिपेंडंट, हा असा एक क्वेश्चन येऊ शकतो, आणि जर असेल तर कसा असेल. नेक्स्ट आहे आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोचोरिक प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे, ह्याच्यात चुकून मेन्शन नाही झालेली, पण ती पण खूप आयएमपी आहे. या चारही प्रोसेस व्यवस्थित करून जावा, कारण की या चारही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे ऑस्युलेशन. ऑस्युलेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेफिनेशन वगैरे सगळ्यांचा बंच आहे. या डेफिनेशन मध्ये तुम्ही 1 मार्कचे ज्या डेफिनेशन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे इक्वेशन ऑफ लिनियर मोशन. ऍक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम हा मोस्ट फेवरेट क्वेश्चन आहे या टॉपिक मधला, आणि तो जो क्वेश्चन आहे तो बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, सो तिथं मी इथं मेन्शन केलेला आहे. तसंच अँग्युलर एसएचएम वाला एक पॉईंट आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. आता तुम्ही म्हणत असाल की फर्स्ट टॉपिक मध्ये पण आहे आणि इकडे पण पिरियड आहे, तर तिकडचा तो आहे तो कोनिकल पेंडुलमसाठी आहे आणि इथला जो आहे तो सिंपल पेंडुलमसाठी आहे. हा या टॉपिकचा माझ्यासाठी फेवरेट क्वेश्चन आहे. लॉज ऑफ लेंथ, लॉज ऑफ टेन्शन आणि लॉज ऑफ मास पर युनिट डेन्सिटी, दॅट इज लिनियर डेन्सिटी. सिंपल पेंडुलमचा जो फॉर्म्युला आहे त्याचे जे पिरियडचे त्याचे जे क्वेश्चन्स आहेत, लॉज आहेत, ते 3 मार्क्ससाठी फेवरेट क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय 4 मार्क्ससाठी आपण क्वेश्चन नेक्स्ट द्यायला लागलोय. तर इथे पोटेन्शियल एनर्जी आहे आणि हा पॉइंट म्हणजे जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण म्हणू शकतो. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण की त्याच्यात ग्राफ इन्क्लूड आहे, त्याच्यात थोडासा एक्सप्रेशनल पार्ट इन्क्लूड आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे जे व्हॅल्यू येणार आहेत त्यातून जे कन्क्लुजन येणार आहे, असा एक परफेक्ट 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे हा. सो त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन, स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, दोन्ही इन्क्लूड केलेले आहेत मी. नेक्स्ट आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड. 2 वेव्ह मिक्स झाल्या तर त्याच्यासाठी कॉम्पोजिशन झाल्यानंतर काय असेल त्याची रिझल्टंट अँप्लिट्यूड, यासाठीचा तो क्वेश्चन आहे. अगेन हा पण आयएमपी क्वेश्चन आहे. बऱ्याचदा तुम्ही बघताय हा क्वेश्चन तुमच्या टर्मिनल एक्झाम मध्ये, तुमच्या युनिट टेस्ट मध्ये किंवा तुमच्या क्लासेसच्या ज्या टेस्ट असतात हा क्वेश्चन तिथे इन्क्लूड असतोय. तर हा भरपूर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या वर्षीसाठी सुद्धा. नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम अँड ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. अगेन सेम टाईपचा क्वेश्चन आहे हा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला कळेल. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघतोय की सुपरपोजिशन आहे टॉपिक नंबर 6. तर अगेन ह्याच्यामध्ये आपण 1 मार्कचे क्वेश्चन्स केलेले आहेत, 2 मार्कचे क्वेश्चन्स केलेले आहेत. या 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये डॉपलर इफेक्ट हा असा क्वेश्चन आहे की म्हणजे त्याला आपण इतकं महत्व अगेन देत नाही, पण पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. पूर्वी सिलेबस बदलायच्या आधी या टॉपिकचं नाव होतं स्टेशनरी वेव्ह, आणि आता तुम्ही बघायला लागला की स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे ऑब्व्हियसली हा आयएमपी क्वेश्चन आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याच्यामध्ये परत 2 टाइप्स आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज वरती क्वेश्चन यावर विचारू शकतो 2 मार्क्ससाठी. 4 प्रॉपर्टीज, ऍक्च्युली भरपूर प्रॉपर्टीज आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या, पण त्यातल्या 2 मार्कांसाठी 4 प्रॉपर्टीज आपण विचार करू शकतो या वर्षीसाठी. नेक्स्ट आहे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. अगेन इम्पॉर्टंट आहे. हे जे डिफरन्सेस आहेत ते प्लीज यावर्षी व्यवस्थित करा, विचारण्याचे चान्सेस आहेत, कारण की बऱ्याचदा काय होतंय डिफाईन म्हणून हे भरपूर वेळा येऊन गेलेलं आहे. ओव्हरटोन म्हणजे काय, हार्मोनिक म्हणजे काय, कारण डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये विचारलेले नाहीये. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स. तर या 3 मार्क्सच्या क्वेश्चन्स मध्ये फॉर्मेशन ऑफ बीट म्हणजे प्रोडक्शन ऑफ बीट कसं आहे, बीट फ्रिक्वेन्सी कसं आहे, बीट पिरियड कसं आहे, हे सगळं दिलेलं आहे. हे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, आणि हा वाला क्वेश्चन शो दॅट ऑड हार्मोनिक्स आर ओनली प्रेझेंट पाईप क्लोज ॲट वन एंड. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की दोन्ही साईडला जर पाईप ओपन असेल तर तिथं ऑल हार्मोनिक्स असतात, आणि जर पाईप एका साईडला क्लोज असेल तर ओनली ऑड हार्मोनिक्स, म्हणजे फक्त 1N 3N 5N अशा टाईपमध्ये क्वेश्चन आहे. अगेन आयएमपी क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनच्या संदर्भात अजून जर काय डाऊट्स असतील तर तुम्हाला मी या प्रत्येक स्लाइडमध्ये माझा नंबर इथं दिलेला आहे,
तर ऊर्जा अकॅडमी म्हणून हा नंबर दिलेला, या नंबरवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला विचारू शकताय, क्लिअर करू शकताय. जर तिथे काय डाऊट्स असतील ह्याच्यावरती व्हॉट्सअप करू शकताय, मी नक्कीच तुमच्या व्हॉट्सअपला तिथे रिप्लाय करेन. नेक्स्ट आहे वे ऑप्टिक्स टॉपिक आपल्यासाठी. तर या वे ऑप्टिक्समध्ये हायजीन्स प्रिन्सिपल एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या वर्षीसाठी, आणि डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अगेन डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इंटरफरन्स ऑफ लाईट हा एक पूर्वी एक वेगळा टॉपिक होता सिलेबस बदलायच्या आधी. सो आपण तो कंबाईन करून आपल्या गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की ते एकत्र करून एक मोठा टॉपिक तयार केलेला आहे. पण हे जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेतच. ब्रेव्हेस्टर्स लॉ तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये भरपूर वेळा बघितला असेल. ब्रेव्हेस्टर्स लॉ हा खूपच आयएमपी क्वेश्चन आहे, 2-3 मार्क्ससाठी विचारला जातोय. त्याच्यामध्ये डायग्राम इन्क्लूड आहे, एक्सप्रेशन थोडंसं इन्क्लूड आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकलसाठी, म्हणजे तुम्ही ह्याला न्यूमेरिकलसाठी पण कन्सिडर करू शकताय. नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला कळेल हा अगेन क्वेश्चन रिझॉल्विंग पॉवर वगैरे क्वेश्चन आहे, तो मोठा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. मी मगाशी जसं म्हटलं की इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन हा मागच्या वर्षीसाठी सेपरेट टॉपिक होता, इथं पण तो आयएमपी आहे तितकाच. नेक्स्ट आहे हायजीन्स कन्स्ट्रक्शन्स ऑफ वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट, स्पेरिकल वेव्हफ्रंट, 2 टाईपचे वेव्हफ्रंट आहेत. तर जर तुम्हाला माहित आहे की जर सोर्स इन्फानाइटला असेल तर प्लेन वेव्हफ्रंट असते, सोर्स जर फायनाइट डिस्टन्सवरती असेल तर स्पेरिकल वेव्हफ्रंट असते. आणि त्याचं कन्स्ट्रक्शन, बेसिकली कन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या टॉपिकमध्ये तुम्ही एक डायग्राम एक्सपेक्ट करा पडणार आहे यावेळी. तर ह्याच्यानंतर रिफ्लेक्शनची डायग्राम आहे, रिफ्रॅक्शनची डायग्राम आहे, ती पण खूप आयएमपी डायग्राम आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात. मॉल्स लॉ एक आहे, अगेन तो आयएमपी आहे. नेक्स्ट आहे आपल्यासाठी बघू शकता इथं ऑप्टिकल पाथ अँड डिराइव्ड एक्सप्रेशन आहे. बघा म्हणजे थोडक्यात कसं आहे की या पाथच्या रिलेटेड एक एक्सप्रेशन या टॉपिकमध्ये दिलेला आहे. तो एक असा एक क्वेश्चन आहे अगेन की तो दरवर्षी निग्लेक्ट केला जातो, पण आयएमपी आहे, भरपूर आयएमपी क्वेश्चन आहे, त्यामुळे तो आयएमपी क्वेश्चन्स तुम्ही बघू शकताय. त्यानंतर 3 मार्क्सचे क्वेश्चन या टॉपिक मधले बघूयात. 3 मार्क्ससाठी आपल्याला हे हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. अगेन त्याची जी वेव्ह थेरी आहे त्याच्यातलं म्हणजे बेसिक त्याच्यामध्ये मेन पॉईंट कुठले होते हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. देन ब्रेव्हेस्टर्स लॉ 3 मार्कासाठी पण येऊ शकतो. जसं मी म्हटलं 3 मार्क्ससाठी येत असताना तिथे इम्पॉर्टंट आहे की तिथं एक्सप्रेशन त्याचं विचारणे, त्याचा फॉर्म्युला कसा आला हा डिराईव्ह करणे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघू शकताय 4 मार्क्सचे मी क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत. 4 मार्क्ससाठी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. तुम्हाला माहिती आहे इंटरफरन्सचे 2 टाइप्स आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याच्या कंडिशन्स कुठले आहेत ते तो क्वेश्चन आयएमपी आहे. पाथ डिफरन्स हा एक अगेन खूप आयएमपी क्वेश्चन आहे. या पाथ डिफरन्सच्या क्वेश्चन वरती आपल्याला फ्रिंज विड्थ विचारली जाऊ शकते. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड, डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड हा क्वेश्चन ही तिथून विचारला जाऊ शकतोय. नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला कळेल की व्हॉट इज मीन्ड बाय कोहेरंट सोर्सेस. हा एक अगेन आयएमपी क्वेश्चन आहे भरपूर. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आणि फ्रॉनोफर डिफ्रॅक्शन एक 2 टाईप होते, आणि बायप्रिझम वरती क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट टॉपिक आपल्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता मित्रांनो इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अभ्यास करत असताना पहिला डोक्यात क्लिअर ठेवा की हा टॉपिक मनापासून जास्त करावा लागणार आहे, कारण की हा तुम्ही पाठ करून नाही होणार आहे हा टॉपिक. कारण की या टॉपिकमध्ये भरपूर असे क्वेश्चन्स आहेत की ते समजून घेतल्याशिवाय अगदी तुम्हाला त्यातून अर्थ नाही लागणार, तुम्हाला कळणार नाही, किंवा जरी पाठ झाले तरी काही काळानंतर ते क्वेश्चन्स तुमच्या डोक्यातून विसरलेले असतील. सो त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन मी ठेवलेला आहे तो कपॅसिटन्स आहे. कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर एक क्वेश्चन आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड पॉइंट आउटसाइड द चार्ज, स्पेरिकल बॉडीसाठी, प्लेन शीटसाठी असे मी क्वेश्चन्स इन्क्लूड केलेले आहेत. हे 2 मार्क 3 मार्क्ससाठी आयएमपी क्वेश्चन्स आहेत. आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू शकतोय इथे पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल एक्सटर्नल फील्ड. हा पण एक आयएमपी क्वेश्चन आहे. पोलार नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स ह्याची जी डेफिनेशन आहे ती आयएमपी आहे, आणि ह्याचा कन्सेप्ट विचारला जाऊ शकतो यावेळी. कपॅसिटर्स इन सिरीज अँड कपॅसिटर्स इन पॅरलल हे जे 2 क्वेश्चन्स आहेत, हे 2 क्वेश्चन्स अगेन आयएमपी आहेत. या आयएमपी क्वेश्चन मध्ये काय जो तुम्हाला न्यूमेरिकल पण विचारला जाऊ शकतोय. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर्स व्हेन दे आर इन पॅरलल, व्हेन दे आर इन सिरीज. ओके, सो तो एक आयएमपी क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस, एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्जेस. अगेन हे आयएमपी क्वेश्चन्स आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं मी पॅरलल प्लेट कपॅसिटर इन्क्लूड केलेला आहे, आणि ती पॅरलल प्लेट कपॅसिटर जी सिरीज त्याच्यामध्ये जे कपॅसिटन्सची जी व्हॅल्यू आहे, तर ती कपॅसिटन्सची व्हॅल्यू ही ऍड म्हणजे ती कशी होते, कशी चेंज होते, हे आपल्याला इन्क्लूड करायचं होतं यावर्षी, आणि तो खूप आयएमपी क्वेश्चन आहे. तर कपॅसिटी जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक पुट करणार आहे त्यावेळी कशी होणार, म्हणजे वाढणार आहे, कमी होणार आहे, तर त्याचं नेमकं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं होतं. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय
हा जो क्वेश्चन आहे व्हॉट आर द इक्विपोटेन्शियल सरफेस, हा एक अगेन अंडरडॉग क्वेश्चन आहे आणि भरपूर वेळा विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. भरपूर तुम्ही एक्झाम मध्ये पण बघू शकताय, खूप आयएमपी क्वेश्चन आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला हे कळेल, मी इथे 4 मार्क्सचे क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत इथे. सो हा एक अगेन वॅन डी ग्राफ जनरेटर म्हणून आहे, तो अगेन आयएमपी आहे. देन डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियो ड्यू टू डायपोल, हा एक अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू शकताय. आपण आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आलेलो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. सो याच्यामध्ये मी 2 मार्क्ससाठी तुम्हाला माहिती आहे केव्हीएल आणि केसीएल असे 2 मेन पहिलाच कन्सेप्ट आहे. तर केव्हीएल आणि केसीएल या टॉपिकमध्ये ऍप्लिकेशन करणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते इथे मी इथे इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर हा 2 मार्क्ससाठी पण विचारला जाऊ शकतोय, 3 मार्क्ससाठी पण विचारला जाऊ शकतोय आणि 4 मार्क्ससाठी पण विचारला जाऊ शकतोय. हा एक सुपिरियर क्वेश्चन आहे या टॉपिक मधला, सो तो करणे महत्वाचं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन एमीटर अँड व्होल्ट मीटर पण आहे, तो पण अगेन आयएमपी क्वेश्चन आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय इथे एक्सप्लेन हाऊ एमसीजी कॅन बी कन्वर्टेड इनटू व्होल्ट मीटर, हा क्वेश्चन लिहून ठेवा. हा क्वेश्चन खूपच आयएमपी आहे. तुम्ही असं म्हणू शकता की 2023 ची भविष्यवाणी आहे हा क्वेश्चन और हा क्वेश्चन, या दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्ही 3 मार्क्ससाठी फिक्स एक्सपेक्ट करा. या टॉपिक मधून खूप आयएमपी क्वेश्चन्स आहेत. 3 ते 4 वर्ष झाले पडलेले नाही आहेत हे क्वेश्चन्स, खूप आयएमपी क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट आहे अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करणे. मग अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यामध्ये आपल्याला मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट आहे, तो आयएमपी आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय, नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. येस, इथं प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर अँड हाऊ इट कॅन बी कम्पेअर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे E1/E2 चे 2 इक्वेशन्स मेन आहेत. E1/E2 इज इक्वल टू L1/L2. तर L1 आणि L2 ह्या बॅलन्सिंग लेंथ आहेत आणि जेव्हा ते सम अँड डिफरन्स मध्ये जोडलं जाईल तेव्हा त्याचं एक्सप्रेशन येणार आहे E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2/L1 मायनस L2. दोन्ही क्वेश्चन्स मी इथे इन्क्लूड केलेले तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला हे कळेल. हा एक अगेन आयएमपी टॉपिक आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. या टॉपिक बद्दल बोलायचं झालं तर या टॉपिक मध्ये 4 ते 5 असे फिक्स क्वेश्चन आहेत की ते खूप आयएमपी आहेत आणि ते बऱ्यापैकी पडतात. सो ह्याच्यामध्ये एम्पियर्स लॉ मी त्याला 1 नंबर देईन. बायोट-सॅवर्ट्स लॉ अगेन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल. हा वाला सोलेनॉइड वाला हा क्वेश्चन आयएमपी आहे आणि हा एक क्वेश्चन आयएमपी आहे. भरपूर आयएमपी क्वेश्चन्स आहेत, हे डायरेक्ट करणे एक्सपेक्टेड आहे या एक्सप्रेशनसाठी. तेच तिथं एम्पियर्स लॉ मोठ्या फॉर्म मध्ये पण विचारला जाऊ शकतोय. एमसीजी म्हणजे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं जे ऍक्च्युअल वर्किंग आहे हे आपण बघू शकतोय. सेन्सिटिव्हिटीवरती न्यूमरिकल आणि हे एक्सप्रेशन करून जावा मित्रांनो, हे खूप हेल्प होईल तुम्हाला. नेक्स्ट आहे याच्या स्केचेस, ह्याच्या ज्या डायग्राम आहेत त्या एकदा बघून जावा, खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट तुम्हाला दिसेल नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मॅग्नेटिक मटेरियल. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की हा फिजिक्स मधला सगळ्यात लहान टॉपिक असं म्हणायला काय हरकत नाहीये, पण याच्यामध्ये पण क्वेश्चनचं व्हेरिएशन खूप चांगलं केलंय याच्यामध्ये. सो हे कळेल तुम्हाला. एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. सो EVR/2 जे एक्सप्रेशन आहे ते आयएमपी आहे याच्यामध्ये. पहिला वाला क्वेश्चन पण आयएमपी होता. नेक्स्ट तुम्हाला दिसेल गायरोमॅग्नेटिक रेशिओ अँड बोर मॅग्नेटॉन, हा एक अगेन आयएमपी क्वेश्चन आहे 1 मार्क्ससाठी. नेक्स्ट ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन खूप आयएमपी आहे बघा. हा क्वेश्चन भविष्यवाणी असं म्हटलं तर काय हरकत नाहीये. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक फिक्स कुठेही लिहून ठेवा. हा क्वेश्चन येणारच आहे यावर्षी, कारण की हा क्वेश्चन असा आहे की या टॉपिकचा मेन पार्ट आहे. मॅग्नेटिक मटेरियल कुठले, तर 3 मटेरियल, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. सो हे क्वेश्चन्स आयएमपी आहेत. नेक्स्ट बघू शकताय तुम्ही. नेक्स्ट इथे डोमेन थेरी आहे. अगेन ही डोमेन थेरी आयएमपी आहे भरपूर. नेक्स्ट तुम्ही क्युरी टेम्परेचर 1 मार्क्ससाठी एक्सपेक्ट करू शकता. जसं मी म्हटलं मगाशी की माझा इथे नंबर दिलेला आहे. सो या नंबरवरती तुम्ही परत कॉन्टॅक्ट करून मला जर का ह्याच्यातले डाऊट्स असतील तर ते क्लिअर करू शकतोय. तुम्ही ऍट एनी टाइम 24/7 तुमचे क्वेश्चन्स व्हॉट्सअपवरती मला या नंबरवरती विचारू शकताय. जर तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते नक्कीच तुम्हाला त्यातून सोल्युशन तुम्हाला प्रॉपर दिलं जाईल. सो आहे मॅग्नेटिक सस्केप्टिबिलिटी, हा एक आयएमपी क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे EMI, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये एडी करंट लेन्स लॉ आपण मी इन्क्लूड केलेला आहे 1 मार्क्ससाठी क्वेश्चन. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्ही बघू शकता. 2 मार्क्ससाठी फॅरेडेज लॉ मी इथं ठेवलेला आहे क्वेश्चन मध्ये. सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन, अगेन मी जसं म्हटलं मगाशी की मॅग्नेटिक मटेरियल मध्ये ते खूप आयएमपी क्वेश्चन्स आहेत. तसंच या टॉपिक मध्ये सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन आणि ट्रान्सफॉर्मर लक्षात ठेवा, हे खूपच आयएमपी क्वेश्चन आहेत. आणि ह्या क्वेश्चन्स वरती स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, इथे डिफरन्स विचारलेला, हे खूप क्वेश्चन्स असे आहेत की ते येऊ शकतात येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये. अगेन इथं मी एक्सप्रेशन फॉर EMF इंड्युस्ड ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन ऑफ कंडक्टर, हा एक अगेन आयएमपी क्वेश्चन होता.
नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता इथं ईएमएफचा रेशो वगैरे विचारलेला आहे. देन एक्सप्रेशन फॉर ईएमएफ इंड्यूस्ड इन द कॉइल रोटेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हा पण एक अगेन आयएमपी क्वेश्चन आहे. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, जसं मी मगाशी म्हटलं होतं की सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन आणि ट्रान्सफॉर्मर हे खूपच आयएमपी क्वेश्चन आहेत या टॉपिक मधले आणि एक्सपेक्ट करू शकता तुम्ही येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला ते विचारले जातील. अगेन एसी सर्किट हा टॉपिक आहे. एसी सर्किट मध्ये मी बघू शकता 1 मार्क्सचे क्वेश्चन्स तुमच्या समोर मी इथं डिक्टेट करतोय. तर याच्यामध्ये प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे काय ह्याच्या डेफिनेशन विचारले जाऊ शकतात. अगेन डेफिनेशनच्या बंचमध्ये क्यू फॅक्टर, पॉवर फॅक्टर, इम्पेडन्स वगैरे आयएमपी क्वेश्चन्स मी तर दिलेले आहेत. नेक्स्ट आहे 3 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स. ऍव्हरेज पॉवर फॉर रेझिस्टिव्ह सर्किट, ऍक्च्युअली 3 आहेत आपल्यामध्ये. ऍव्हरेज पॉवर फॉर रेझिस्टिव्ह, फॉर कॅपॅसिटिव्ह आणि फॉर इंडक्टिव्ह सर्किट. त्यातलं मी रेझिस्टिव्ह ते इन्क्लूड केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की ते 2 बाकीचे आहेत ते आयएमपी नाहीत, ते पण आयएमपी आहेतच. नेक्स्ट आहेत एलसीआर सर्किट आणि त्याचं एक्सप्रेशन फॉर इम्पेडन्स. हा या टॉपिकचा माझ्यासाठी फेवरेट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे 4 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्ही बघू शकताय. सिरीज एलसीआर सर्किट इथं दिलेलं आहे मी. ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर पॉवर फॅक्टर असा आहे. नेक्स्ट आहे सिरीज एलसीआर रेझोनन्स आहे, तो पण आयएमपी क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट टॉपिक तुम्ही बघू शकता ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तर ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मध्ये हे बेसिकली डिफाईन जे क्वेश्चन आहेत ते 1 मार्क्ससाठी एक्सपेक्ट करू शकताय तुम्ही. नेक्स्ट आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल 2 मार्क्सचे क्वेश्चन याच टॉपिक मधले मी इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये फोटो सेल आहे आणि हा फोटो सेल अगेन भरपूर आयएमपी क्वेश्चन आहे. गेले 3-4 एक्झाम मध्ये आपण हा बघितलेला नाही आहे क्वेश्चन, यावर्षी बघू शकतो. आइन्स्टाईन इक्वेशन इज वन ऑफ देम. देन आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर मध्ये डिफाईन मी बघू शकता की हे डिफाईन त्यातले 1 मार्क्सचे क्वेश्चन तिथे मी मेन्शन केलेले आहेत. हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही बऱ्याचदा अगेन तुमच्या रिलेटिव्ह लोकल एक्झाम्स मध्ये बघितलेले असतील. नेक्स्ट आहे इथे मी 2 मार्क्सचे क्वेश्चन्स डिक्टेट करतो. ह्याच्यामध्ये रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट. तुम्हाला माहिती आहे या टॉपिक मध्ये रेडियस, एनर्जी हे जे 2 क्वेश्चन आहेत ते खूप आयएमपी क्वेश्चन आहेत. नेक्स्ट आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल न्यूक्लिअर फिशन एक मी तिथं इन्क्लूड केलेलं आहे, न्यूक्लिअर फ्युजन इन्क्लूड केलेलं आहे. हे ऍटलिस्ट वन टाइम ह्याचं रिडिंग करून जावा मित्रांनो. हे क्वेश्चन्स असे आहेत की ते आपण इतकं महत्व देत नाही पण ते एक्झामला तुम्ही बघताय. नेक्स्ट आहे राईटबर्ग कॉन्स्टंट वरती एक्सप्रेशन आहे. बोर्स पॉस्युलेट आहेत. अगेन हे जे बोर्स 3 पॉस्युलेट आहेत ते आयएमपी आहेत. बोर्स फर्स्ट पॉस्युलेट, सेकंड पॉस्युलेट, थर्ड पॉस्युलेट हे आयएमपी क्वेश्चन्स आहेत या टॉपिक मधले. नेक्स्ट आहे रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. त्याच्यावरती मी मगाशी म्हटलं की रेडियस ऑफ बोर ऑर्बिट अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन अ बोर ऑर्बिट हे दोन्ही क्वेश्चन्स आयएमपी आहेत. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय. येस, नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये हे अगेन खूप आयएमपी क्वेश्चन्स आहेत. स्टेट लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी हा तो लॉ आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल नेक्स्ट टॉपिक आहे आणि हा लास्ट टॉपिक आहे. हा टॉपिक सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मध्ये फिक्स या वर्षी लॉजिक गेट वरती क्वेश्चन येणारच आहे. तर त्या लॉजिक गेट मध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रूथ टेबल काढायला लागतो, बुलियन एक्सप्रेशन काढावं लागतंय आणि कन्क्लुजन लिहायला लागतं, त्याचं म्हणजे रिझल्ट द्यावं लागतं. ते आयएमपी क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट आहे याच्यामध्ये युजेस ऑफ दिस ऑल सेल्स. एलईडी आहे, झेनर डायोड आहे, फोटो डायोड आहे, सोलर सेल आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय 3 ते 4 मार्क्ससाठी हा फिक्स क्वेश्चन विचार करू शकता यावेळी. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर हे जे क्वेश्चन्स आहेत ते या वर्षीसाठी खूप आयएमपी क्वेश्चन्स आहेत. मी असं वाटतं की मी मॅक्सिमम ट्राय केलेलं आहे सगळं पूर्णपणे पोर्शन पण कव्हर करायचं आणि जे आयएमपी क्वेश्चन्स या वर्षीसाठी विचारले जाऊ शकतील याच हे फुल कव्हर होऊ शकते. नक्कीच हे क्वेश्चन्स तुम्ही लिस्ट आउट करून घेतले असतीलच. सो या क्वेश्चनच्या आन्सर्ससाठी स्टे ट्यून विथ माय चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एस्पेशली 12चे जे आता स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, नक्की त्यांना मदत होईल.